तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की मागच्या वर्षी जे सुटलं ते सुटलं. आज 1 तारीख आहे, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. काही गोष्टी संपल्यानंतर आयुष्य संपत नाही आहे. एक सुंदर आयुष्य आपली वाट पाहत आहे. मागच्या वर्षात जे गोष्टी घडल्या ते गेल्या, ते व्हायच्या नव्हत्या, जे झाल्या. मुखेडचा बाराळी नाका आपण पाहू शकता. मी इथून रनिंग स्टार्ट करणार आहे. आता इथे थोडा वेळ वॉर्मअप करून मी रनिंग स्टार्ट करेन. नाही का भला आपले को कोई रोक सकता है क्या? आतापर्यंत मी स्वतःला थांबवलंय, नाहीतर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. ही लढाई स्वतःची आहे. प्राकृतिक दृष्ट्याने निसर्गरम्य वातावरणात पोहोचलो आहे. आता मला काय म्हणायचं काय सुधरत नाही, कारण मी तब्बल आता वॉच मागे पुढे झाली आहे आपली. तर तरी पण मी 10 किलोमीटर क्रॉस केले असतील बहुतेक. मित्रांनो, तुमच्या भावाने धुरळा उलटवला आहे. तर या यंग जनरेशनला एवढंच सांगायचं आहे, खूप सारे चॅलेंज आले, खूप सारे चॅलेंज येतात इंस्टाग्रामवर, ट्रेंडवर पण येतात. जर मुखेडमधल्या मुखेडमधील युवा पिढी जर मर्दाच्या छाताडानं जन्म घेतली असेल तर असे रेकॉर्ड मी बनवलेले क्रॅक करत जा आणि स्टोरीला मेन्शन करत जा. आपला फुल सपोर्ट असेल भावा. काय चाललंय रवी भाऊ? हा, जिथपर्यंत रोड जाईल. हे आमचे रवी भाऊ आहेत. थंडीमुळे मला फेस कवर करावा लागला, कारण थंड वारा खूप आहे. माझा पहिलाच व्लॉग आहे, याच्या आधी मी कधी बनवला नाही. कारण आजच्या तरुण पिढीला मला एवढंच सांगायचं आहे, सिगरेट, दारू हे सगळ्या गोष्टी करून काय नाही होत भावा. आपल्या घरच्यांचं आणि व आपलं आयुष्य खराब होतं. तर फिट राहा, रनिंग करा, जिमला जा, जेवढं होईल तेवढं शक्य व्यायाम करा किंवा काही पण करा जे की तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल. कारण शरीरापेक्षा जास्त हे आयुष्य जगताना काहीच महत्त्वाचं नाही आहे. सॉरी मित्रांनो, माझी शूची लेस निघालेली आहे. थांबावं वाटत नाही आहे. काय करावं? जिंदा हो या ना हो, जिंदा हो ना नजर आना चाहिए. जीत हो या हार हो, नजर आना चाहिए. मामा, गडगा कुठं आहे? गडगा लय लांब आहे. किती किलोमीटर आहे? हा, लय दूर आहे. सांगा तर किलोमीटर मध्ये. किलो म्हणजे आता बघा, इथून 10 रुपये तिकीट आहे. नाही हो, हं? किती किलोमीटर असेल? 7 किलोमीटर असेल. इथून मुखेड किती किलोमीटर आहे? इथून मुखेड 12 आहे. 12 आहे का? बरं, मुखेडून आलो पळत. हां, मुखेडून आलो. पहिला दिवस आहे, नवीन वर्ष. हां हां तुम्ही काय म्हणू शकता नवीन पिढीला ह्या?
हार्दिक शुभेच्छा. नाही म्हणजे आरोग्यासाठी काय करू शकता तुम्ही काय नाही म्हणजे आपले लोक जे आहेत आता तरुण पिढी बर्बाद होऊ लागली समजा जे काय आहे आयुष्य त्याचं खतऱ्यात आहे समजा धोक्यात आहे तुम्ही काय म्हणू शकता त्याला चांगलं राहण्यासाठी चांगलं राहावं चांगलं वागावं समाधान राहावं शरीरासाठी तंदुरुस्त राहावं. रनिंग बिनिंग काय आता रनिंग तर आमचं नाही करणं होय ना. नाही तरुण पिढीला आम्ही जे घरी बसायलेत काम करणार घेत आता आधीचे लोक शेताला जात होते आरोग्य त्याचं ठीक होतं काय काम वगैरे करून आताचे लोक खावला आहेत मायबाप कमवालेत मग घरी बसायला सिटीतल्या लोकांचे तर तुम्ही त्याच्यासाठी काय म्हणू शकता. आता आम्ही त्याच्यासाठी काय म्हणू शकतो चांगलं राहावं काही बी कामं करावं फिट राहावं असं काहीतरी सांगा म्हणजे तरुण पिढीला दारू पिऊ नये दारूच्या नादाला जाऊ नये पुड्या खाऊ नये लेकरं मायबापाचं सांगले ऐकावं मान्य करावं. थँक्यू. नाव काय मामा. म्हणजे राजेंद्र शिंदे मी इथला नवन देगलूर ढोसनी. देगलूर ढोसनी. जिमला जावा व्यायाम करा तंदुरुस्त राहावा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. येतो तर आपण पाहू शकता आज राडा झालेला आहे त्याच्या गावात फोन आला किती किलोमीटर झाले काय माहीत भाऊ काय कळा गेलंय कारण रोडवर एक पण पार्टी दिसली नाही. पाहू विचारू एक आयडियल स्कोअरपर्यंत गेल्यानंतर मी रनिंग स्टॉप करेल. यूं ही दौड़ जारी है अब मेरी बारी है. गेट रेडी टू फाइट. मॉन वैष्णव पुश पास लिमिट कम ऑन. कारण इथे मी स्वतःचा कोच आहे कारण माझे वडील लहानपणापासून मला जिमला न्यायचे तेव्हा ते सांगायचे ते गोष्टी काही आपल्याला पटत नव्हत्या कारण आज त्याच गोष्टी खऱ्या वाटत आहेत कारण बॉडी आणि शरीराशिवाय महत्त्वाचा काहीच भाग नाही. तुम्ही पैसे कितीही कमवा काही घेणं नाही. जर आरोग्य ठीक असेल तर तो पैसा कामाला येतो नाहीतर तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा. रनिंग करत असताना खूप सारे ओळखीचे भेटले मित्र भेटले सगळे पाहून हाय वगैरे केले खूप भारी वाटलं राव. एक वेगळीच मजा होती एक वेगळीच फिलिंग होती. माझा गॅप होता 7 ते 8 वर्ष. त्या वर्षानंतर पळल्यानंतर वाटत आहे की खूपच भारी काम केलं आहे आपण. आधी गेला होता तो पण मित्र आहे रवी गायकवाड. तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. कोणत्या गावाला गेला माहिती नाही त्याचा नंबर आहे की नाही माहिती नाही पण तो जर भेटला तर त्याला लिफ्ट घेऊन परत आपण मुखेडला जाऊया कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परत जाणं शक्य नसेल माझ्याने. एवढी ताकद तुमच्याकडून भेटली पाहिजे. प्लीज सपोर्ट करा. चांगल्या गोष्टी आहेत फॉलो नक्कीच करा. फिट राहा. अरे डॉगेश भाऊ भुंकत आहे त्याला कोण सांगायला पाहिजे मी त्याचा मित्र आहे. डॉगेश भाऊ मी तुझा मित्र आहे घाबरू नकोस रोज येईल रोज भेट होईल आपली. डॉगेश बाय बाय बाय. डॉगेश भाई भुकत आहे आपल्याला. डॉगेश भाईची ओळख होईल लवकरच आपली रोज. थोडंसं दररोज चलो ठेवला. हां ओके मामा. नाव काय तुमचं. संतोष अण्णा पाटील. मग हे गाव कोणतं आहे. गिरातुळी कॅम्प. ओके थँक्यू मामा. 15 किलोमीटर झाला असेल का मुखेड. झाले. ओके थँक्यू. हां येतो. फिट राहा स्वस्थ राहा. तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही शेतकरी आहात. का आल्यानं कसं वाटलं तुला. छान. हां मग तू तुझ्या आयुष्यात कसं राहशील. बॉडी बनशील की नाही. हां फिट राह. दारू बिरू प्यायचं नाही मायबापाचं लक्ष ठेवायचं. हां चांगलं राहायचं अभ्यास करायचं. ओके हां येऊ. जय हिंद. ओके म्हणजे लोक आपल्याला बघून वाटावं की रनिंग करावं. तुमच्या बी गावातले पोरं रनिंग करावं चांगलं राहावं नाही तेच आपल्याला बघून काहीतरी वेगळं व्हावं म्हणून बनवलो आपण व्हिडिओ आहे की नाही मामा. हां बरोबर. साठ ठेवा. तुमचं नाव काय मामा. नागराव पाटील. येतो मामा थँक्यू. हां एकरा सर का नाही चहा नाही आता चाय साखर बिकर सगळं बंद आहे आता सध्या. फक्त आता उद्याचा दिवस रेस्ट घेऊ पळू आपण थोडेसे कार्डिओ वगैरे करू मग परत दुसऱ्या गावाला जाऊया आपण रेंज पाहून आपली. आज पहिला दिवस 15 किलोमीटर पळालो आहे. ताकद खूप भारी वाटली. माझ्या पप्पांचं स्वप्न होतं लहानपणीपासून की मी
असंच काहीतरी त्यांचं नाव रोशन करावं, प्राऊड फील व्हावं त्यांना. आत्तापर्यंत करायचं खूप प्रयत्न केले, जिकडे गेलो तिकडे लॉस. तर आज 1 तारखेचं मी नव्याने सुरुवात केली आहे. तुफान उडू आपण सगळे मिळून. तर सोबत राहा, खुश राहा, फिट राहा. जय हिंद, जय भारत. बऱ्याच लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. काही लोकांना बोललो पण त्यांचा व्हिडिओ बनवला नाही, पण ते खूप हॅप्पी होते, इन्स्पायर झाले होते आपल्याला पाहून. हां, तर एवढीच. मी प्रत्येक दिवस प्रत्येक गावाला जाईल, होईल तेवढं शक्य करेल. मी फोटोग्राफर आहे. जेव्हा फोटोचं ऑर्डर असेल मी तेव्हा सांगेल शॉर्ट व्हिडिओमध्ये की आज मी ऑर्डरला आहे, मी जाऊ शकलो नाही, कारण मला कमवणं पण गरजेचं आहे भावांनो. ओके, समजून घ्या भाऊ. पळत राहा, खुश राहा. लिफ्ट मिल गई है. ओ मुक्केड़ से रनिंग करते आया था. बट थैंक यू. मिल गए. हाँ हाँ पापा, हाँ अच्छा हो गया, मिल गए. तो गाइस भैया मिल चुके हैं, मुक्केड़ जा रहे हैं. हाँ, मुक्केड़ ने हमें मुक्केड़ तक छोड़े. थैंक यू. ठीक है क्या? हाँ, ओके.